मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते जिथे शुभम मोरे आणि राणा मोरे हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आघाडीला दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडवरती बॅटिंगला बॅटर राणा मोरे त्याच्या साथीला पहिला मॅच मध्ये इम्पॅक्ट म्हणून आला आणि एक इम्पॅक्ट मैदानाच्या आतमध्ये टाकला आणि तदनंतर आघाडीला येत असताना शुभम मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. ही संपूर्ण स्पर्धा आपण रोहा स्पोर्ट्स या वाहिनीवरती आपण पाहतोय आणि आज नक्कीच आपल्याला अभिमानाच्या आणि आनंदाची गोष्ट म्हणजे रोहा स्पोर्ट्स या वाहिनीने तब्बल 16,000 सबस्क्रायबरचा पल्ला सुद्धा गाठलेला आहे. मॅचला सुरुवात पहिला बॉल अभिषेक सातमकर पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. निलेश मस्कर पोहोचतील का तर नाही. निलेश मस्कर थोडेसे दूरवरती राहिलेला आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवरती एक मोठी संधी घेऊन अभिषेक सातमकर दाखल झालेला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती एक मोठी संधी निर्माण करू शकला असता परंतु निलेश मस्कर थोडेसे दूरवरती आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर पहिली धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओपी बॉल लॉब केलाय क्लासिकल अंदाजामध्ये. शुभम मोरेचा वार मैदानाच्या आतमध्ये टीम सनी 11 वर्सेस आली आहे. करायला त्या शुभम मोरेला पुढचाच बॉलवरती डगआउटचा रस्ता सुद्धा दाखवलाय. महत्वाचा बॅटर शुभम आता मात्र मैदानाच्या बाहेर. धक्का बसेल टीम हृदय 11 रोडकुर्दला. बदंग होत शुभम ज्याच्या बॅटमधून षट करायला पहिलाच बॉल फेस करत असताना अगदी सेकंड बॉल वरती त्याला डगआउटच्या दिशेला परतवलाय. अभिषेक सातमकर वेगाचा बादशाह वेग त्याच्याकडे खूप सारा आणि सध्या वेगाचा वापर करत असताना पाहायला मिळाला. एक महत्वाची विकेट शुभम मैदानाच्या बाहेर परतलाय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. 3 बॉलमध्ये 7 धावा फलकावरती आहेत. महत्वाच्या धावा ज्या शुभमच्या बॅटमधून आल्या तो शुभम डगआउटच्या दिशेला परतला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना बंटी घाग आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं बंटी घाग वरती सुद्धा विश्वास दाखवला कॅप्टन राणा मोरेनं. यावेळेसचा बॉल अडबा बॅटन ऑन साईडला खेळायचा होता. बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाहीये. एक सिंगल याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या अंकावरती. 8 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक नॉकआउटच्या आणखीन एक महत्वाचे मॅच खेळत असताना टीम सनी 11 वर्से आणि हृदय 11 रोडकुर्द या दोन संघादरम्यानची विजयासाठीची लढत पाहायला मिळते. मोठा फटका खेळायचा होता. फटका मिस टाइम आहे. या मॅचची गोल्डन विकेट राणा मोरे मैदानाच्या बाहेर. राणा मोरे महत्वाचा खेळाडू. ज्या खेळाडूकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, ज्या खेळाडूकडे खेळाला एक वेगळं स्तर देण्याची क्षमता आहे, तो आता मैदानाच्या बाहेर नाराज असेल. महत्वाच्या मॅच मध्ये राणा मोरेला शेवटच्या क्षणापर्यंत अँकर फास्टनिंग करायचं होतं. नांगर पेरून मैदानाच्या आतमध्ये उभं राहायचं होतं. त्यावेळेला राणा मोरेनं मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नव्हता. अभिषेक सातमकरच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यानं केला. प्रयत्न तो अंगलट आला आणि बिहाइंड द विकेट चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्यावेळेला झेलबादच्या स्वरूपामध्ये राणा मोरे मैदानाच्या बाहेर परतलाय. नवीन बॅटर सतीश 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेत.
आणखीन एक विकेट मिळू शकले असती. विकेट किपर थोडेसे लेझी आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये वेगानं कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 गडाच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूने धावा आल्या, एका बाजूने विकेट सुद्धा पहिल्या ओव्हर मध्ये गेलेल्या पाहायला मिळाल्यात. 6 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडाच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना हृदय 11 रोड कुर्दा संघ. एक महत्वाची मॅच, एक नॉकआउटची मॅच जिंकली टीम सनी 11 वर्सेस संघानं मंगलमूर्ती सनेरा या संघाच्या विरोधामध्ये नॉकआउट मध्ये त्यांना बाहेर केलं आणि पुन्हा एकदा एक पायरी वर येत असताना पुन्हा एकदा 2 हात करण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये ज्या संघाला पराभूत केलं त्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवण्यासाठी एक संधी निर्माण झाली आहे आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं आहे हे दाखवून दिले पहिल्या षटकामध्ये अभिषेक सातमकरनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळते टीम सनी 11 वर्षे या संघाचा माध्यमातून महत्वाचे खेळाडू. या संघाचे कॅप्टन लीडिंग ऑन फ्रंट, स्वतः संघाचा संघनायक निधड्या छातीनं लढण्यासाठी तयार झालाय. गोलंदाजीला षटक क्रमांक 2 मध्ये दाखल होत असताना सिद्धू मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. धाटावसा बंडर बॉय सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धूला माहिती ही मॅच किती महत्वाची आहे. त्याच्या सवंगड्याने त्याने सांगितलं सुद्धा असेल या मॅच मध्ये आता आपल्याला स्टॅटस राखायच्या. ज्या राणा मोरेनं सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पराभवाची धूळ चारली आहे ते कुठेतरी आपल्याला पुसून काढायचंय, त्याचाच प्रयत्न पाहायला मिळाला. तिसऱ्या विकेटचं पतंग सतीश आले. सतीश आता मैदानाच्या बाहेर सुद्धा निघाले. विकेटचं पतंग क्रमांकावरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना प्रतीक आपल्याला पाहायला मिळतात. एका मागोमाग एक धक्के बसतात टीम हृदय 11 रोड खुर्द संघाला. शुभमनं सुरुवात चांगली केली. षटकाराच्या बॅटमनला असं वाटलं की आता मात्र धावसंख्येचा आलेख वाढताच आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर पुढच्याच बॉलवरती अभिषेक सातमकरनं शुभमला बाद केलं आणि तदनंतर शेवटच्या बॉलवरती राणा मोरेला सुद्धा डगआउटच्या दिशेला परतवलंय. सिद्धू मोरेनं पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली. या वेळेला फ्रंट फूट ओपन केलं. कट करायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलनं या षटकाची विकेटनं सुरुवात झाली. आता डॉट बॉल दुसऱ्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगली बॉलिंग सिद्धू मोरे याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलक थांबला गेला. धावफलकावरती धावा 9 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा सिद्धू मोरे ओव्हर द विकेट. अडबा बॅटने खेळायचं होतं परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. दडपण आणि फक्त या मॅच मध्ये दडपणच पाहायला मिळालंय. प्रेशर मध्ये टाकलंय. डॉमिनेट केलं प्रत्येक फलंदाजाला. ज्या वेळेला राणा मोरे मैदानाच्या बाहेर आला त्यावेळेस डगआउट मध्ये एक वेगळी शांतता पाहायला मिळाली आहे. परंतु आता राणा मोरेची जागा भरून काढायचे, धावा बनवायच्यात. हुक केलाय अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. बॉल निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर. षटकार अशा पल्लवी झाल्या. जयघोष झालाय. जयकार झालाय टीम हृदय 11 रोड खुर्द या संघाचा डगआउट मध्ये. कारण की प्रतीकच्या बॅटमधनं असा पल्लवित करणारा षटकार आला. यावेळेसचा बॉल टपाट पडला. तदनंतर उंची घेतली परंतु आउटसाइड द ऑफ चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आला. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक एकच्या मदतीनं पुढे सरसावा. धावफलकावरती धाव संख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. अडबा बॅटनं ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं. ज्या पद्धतीनं ज्या वेगानं बॉल आला त्याच वेगानं बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. विकेट किपरचा वैत पुन्हा एकदा बॉल न घेतला. डॉट बॉलचा इशारा शंतनू अस्टिवकर सरांच्या माध्यमातून आला. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबले. 16 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत.
पुन्हा एकदा समोर खेळायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. वेग प्रचंड राहिलाय. कही पे निशाणा कही पे निगाह है. एकीकडे चेंडू आणि एकीकडे बॅट असं समीकरण पाहायला मिळालंय. नाराज असेल डगआउट मधील प्रत्येक खेळाडू नाराज असेल कारण की धावा येणं महत्वाचे आहेत. या नॉकआउटच्या मॅच मध्ये धावा बनवणं इम्पॉर्टंट असणार आहे कारण की पहिल्या पूर्वार्धामध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला न्यायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारणं महत्वाचे आहे. षटक क्रमांक 2 संपुष्टामध्ये आलाय. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या मदतीनं 8.00च्या मदतीनं 16 धावा धावफलकावरती आल्यात. बंटी घाग आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बंटी घागकडे क्षमता आहे. बंटी घागच्या नावे सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना 6 बॉल 6 षटकार लगावण्याचा विक्रम देखील आहे. आज मैदानाच्या आतमध्ये राणा मोरेनं आपल्यावरती विश्वास दाखवला. ऑक्शन सोहळ्यामध्ये आपल्याला विश्वासाने त्यानं खरेदी केली. त्या विश्वासाला सार्थकी अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. धावा बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाजाला डॉमिनेट करायचं, त्याच्यावरती तुटून पडायचं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये धावा जमा करायच्या. स्विंग ओव्हर मध्ये षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील टीम सनी 11 वर्सी या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 मध्ये स्विंग ओव्हर मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल क्रिश पाटील. सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिश पाटील देखील एक महत्वाचं नाव, महत्वाचे योगदान त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतात. परंतु बॅटच्या टोला चेंडू बदलला. बिहाइंड द विकेट. आता चुकी होणार नाही. विकेट होईल पतंग. महत्वाचा बॅटर मैदानाचा. ज्या खेळाडूवरती असा होता तो महत्वाचा खेळाडू बंटी घाग थोडासा निराश करत असताना संघाला पाहायला मिळाला. बंटी घाग अगदी स्वस्तामध्ये डगआउट मध्ये परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचा जेन्युइन ऑलराऊंडर त्याची गोलंदाजीमध्ये धार आपल्याला पाहायला मिळाल्या. तो सध्याच्या घडीला बॅटिंग साठी दाखवत असताना मयूर हेंडे आपल्याला पाहायला मिळतोय. मयूरवरती आता जबाबदारी या धावा बनवाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये एका खेळाडूला अशी खेळी करावी लागेल की मैदानाच्या आतमध्ये गेम पलटावावा लागेल. क्रिश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल ओपिच बॉल लॉप केलाय समोरच्या दिशेला. महत्वाच्या क्षणाला हा महत्वाचा षटकार. बॅटमधनं 6 धावा आल्या. 6 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड फ्लाय झाले. धावफलकावरती धावा 22 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावरती आल्या. तिथून अशाच पद्धतीनं खेळ करावा लागेल. प्रत्येक बॉलवरती मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पुढचा बॉल क्रिश. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडला. गोल्डन स्पॉट वरती बॅटरचं फुटवर्क झालं नव्हतं ते पाहिलं. त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय क्रिश पाटीलनं घेतला. यावेळेला या पलीकडच्या बॉलवरती षटकाराला आता बचावात्मक रूप घ्यायचंय आणि त्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी क्रिश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल आला. पुढचा बॉल अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा उसळी घेतोय. टॉस होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जी उंची अपेक्षित नव्हती बॅटरला ती उंची प्राप्त केली क्रिश पाटीलनं आणि तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. षटकार जरूर आला परंतु तदनंतर पुढचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धाव फलक थांबलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रिश. वेगवान बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक बॉलवरती मोठे फटके मिळणार नाहीये कारण की क्रिश सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्याच्याकडे सुद्धा व्हेरिएशन आहे. त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. तो सुद्धा आपल्या संघासाठी आपल्यावरती दाखवलेल्या विश्वासासाठी तो गोलंदाजीला आलाय. तू षटकार जरूर मारशील परंतु तुला त्यानंतर रोखण्याची क्षमता माझ्याकडे आहे ते दाखवून देत असताना क्रिश पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग पाहायला मिळतीये. हलक्या हाताने बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न केलाय.
हलक्यातनं स्टिअर केलं. तदनंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. षटक क्रमांक 3 समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 23 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल 23 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 2 षटक कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळेल, कोणते गोलंदाज आमंत्रित केले जातील. सिद्धू मोरेनं यापूर्वी चांगली गोलंदाजी केली आहे. त्याही पलीकडे अभिषेक सातामकरला विसरून चालणार नाही आहे, ज्यानं खऱ्या अर्थानं पहिल्याच ओव्हरमध्ये बॅकफुटवरती ढकललं टीम हृदय 11 रोटखुर्द संघाला. शुभम मोरेची विकेट आणि तदनंतर शेवटच्या बॉलवरती राणा मोरेला मैदानाच्या बाहेर त्यानं परतवलंय. सिद्धू मोरे की अभिषेक सातामकर, कोण गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळेल, एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. परंतु अभिषेक सातामकर याच्यावरती विश्वास दाखवला गेला. मानप्रम नौखार चनेरा विभागातील नौखार गावचा सीतारा गोलंदाजी मार्कवरती येतोय. कमी वयामध्ये संपूर्ण रोहेकरांच्या हृदयावरती अधिराज्य त्यानं गाजवलंय. सुरुवातीच्या काळामध्ये ॲज अ गोलंदाज म्हणतो रोहेकरांच्या समोर आला आणि तदनंतर त्याच्या वेगानं संपूर्ण रोहेकरांना एक वेगळीच भुरळ पाडली आहे. परंतु मागील 2 अंगामध्ये बॅटिंग करत असताना सुद्धा अभिषेक सातामकरची करिश्माई नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. तोच अभिषेक सातामकर सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या स्पेलमध्ये पहिला बॉल मयूर हेंडेच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल अप्रतिम दर्जाचा हाताळला. याही चेंडूचं उत्तर सापडत नाहीये. मयूर हेंडे या बॅटरला डॉट बॉल येतो. षटकार जरूर आला, परंतु तदनंतर बॅक टू बॅकचे डॉट बॉल सुद्धा येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. आणखीन एका ट्रॅकर बॉल शॉर्ट अँड पुल करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. मयूर हेंडेला मैदानाच्या आतमध्ये कडवी प्रश्न विचारले गेलेत. नौकर गावचा सीतारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला आला आणि पहिलेच 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे हाताळलेत. डॉमिनेट केलेत, रोखलंय हृदय 11 रोटखुर्द या संघाला. समोरच्या दिशेला बॉल स्पाइक ड्राईव्ह, थोडेसे गोलंदाज दुखापत होत आहेत. श्री गणरायाच्या प्रार्थना करूयात की दुखापत खूप मोठी नसावी. पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये त्याच जिद्दीनं अभिषेक सातामकर गोलंदाजी करण्यास दाखल व्हावा. एक सिंगल त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतीये 24 या अंकावरती. चोवीस धावा धावफलकावरती. राणा मोरे अगदी स्वस्तामध्ये बाद झाले. शुभमनं डाव सांभाळला, परंतु तदनंतर पार्टनरशिप बिल्ड होणं मधल्या फळीमध्ये महत्वाची होती. त्या क्षणाला बंटी गांग असतील, सतीश असतील, अगदी स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर परतले. परंतु प्रतीक आणि मयूर हेंडे एक षटकाराच्या मदतीने खेळत आहेत. परंतु ज्या वेळेला षटकार त्यांच्या बॅटमध्ये आले तदनंतर निर्धाव स्वरूपाचे चेंडू सुद्धा प्रचंड त्याने खेळलेले आपल्याला पाहायला मिळाले. पण प्रतीकने डावाला सुरुवात केली, षटकार त्याच्या बॅटमध्ये आले. तदनंतर पुढचा बॉल निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले. मयूर हेंडे 6व्या क्रमांकावरती बॅटिंगला पण षटकारच्या मदतीने त्यानं सुद्धा सुरुवात केली. परंतु तदनंतर निर्धाव स्वरूपाचे चेंडू त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत. डाव सांभाळायचे, धावा बनवायच्यात, किमान 55 ते 60 धावांचा पल्ला इथून गाठायचा आहे. प्रत्येक बॉलवरती मोठ्या फटक्याची मोहर उमटवायची आहे. ऑफ ट्रॅकर बॉल, या वेळेला बॅटची कडा बॅन द विकेट. विकेट किपर बॉलचा खाली बॉलचा कॅच ज्या वेळेला या स्पर्धेला सुरुवात झाली, पहिली मॅच खेळली गेली. एका बाजूला हृदय 11 रोटखुर्द, त्याच्या विरोधामध्ये सनी 11 वर्से. त्या मॅचचा हिरो ज्याच्या बॅटमधनं 3 बॅक टू बॅकचे षटकार पाहायला मिळाले, तो जय भोईर सध्याच्या घडीला बॅटिंग मार्कवरती येतोय. समोरच्या दिशेला आक्रमण केलं, फटका मिसते में सिद्धू मोरे. चुकी होणार नाही या विकेटचं होईल पतंग. आणखीन एक बॅटर जय भोईर मैदानाच्या बाहेर.
वेळेला त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीत असताना बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा मैदानाच्या आतमध्ये एक वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. बॅटिंगसाठी ऑन स्ट्राईकला सूरज म्हात्रे आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये कृष्ण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. दोन बंधू एकमेकाच्या विरोधामध्ये येऊन ठेपलेत, परंतु आज खऱ्या अर्थानं दोन बंधू खऱ्या अर्थानं एकमेकाचे शत्रू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. अप्रतिम स्ट्रोक खेळलाय, बॅकफुटला कट केलं हलक्यात, त्यानंतर क्षेत्ररक्षक सिंधूवरती येतील, अडवतील, फेकतील, तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जाते. एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धाव संख्या 25 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 इथे मात्र संपुष्टामध्ये आला. 24 बॉलचा खेळ संपला. 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धाव संख्या 25 अंकावरती पाहायला मिळते. पहा पहिल्या षटकामध्ये अभिषेक आले, आणि षटक क्रमांक 4 मध्ये अभिषेकला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आला. अभिषेकनं अवघ्या 2 धावांचं षटक हाताळलंय आणि 2 विकेट या ओव्हरमध्ये त्याने घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम यांना इन्व्हाइट करण्यात येतोय. मागील मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना 6 बॉल आणि 11 धावा डिफेन्स करत असताना ज्यानं अप्रतिम गोलंदाजी केली, मॅच जिंकून दिली ना, तोच गोलंदाज शुभम महिने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला येतोय. शुभम महिन्यावरती विश्वास दाखवलाय. समोर बॅटिंगसाठी सूरज म्हात्रे आहेत. संघ अडचणीमध्ये सापडला, आता मार्ग दाखवायचा आहे, मार्गक्रमण करायचंय, एक मोठी टोटल उभारायची आहे. या ओव्हरमध्ये शुभम महिनेला डॉमिनेट करायचं आहे. ओपेश बॉलर बॅटनं ताकदीचा स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट मधून विवेक बाईत बॉलचा पाठला करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट सुद्धा झाल्यात. या 2च्या मदतीनं धावफलक यस 1 शॉट आहे आणि त्यासाठी लगेचच बॅटरनं रिव्ह्यूची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीनं सुद्धा 16,000 सबस्क्रायबरचा पल्ला पार केलाय. त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं किंबहुना संपूर्ण रोहा टेनिस क्रिकेट विश्वाच्या वतीनं मनपूर्वक आभार. याच हंगामामध्ये ही वाहिनी आली आणि संपूर्ण रोहेकरांच्या हृदयावरती एक वेगळंच घर करत असताना आपल्याला पाहायला मिळाली. स्थानिक खेळाडूंना खेड्या गावातील खेळाडूंना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीनं आणि तब्बल 16,000 सबस्क्रायबर अर्थात 16,000 व्यक्तींचं कुटुंब आज मात्र रोहा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. ऑनफिल्ड डिसिजन घ्यावं लागेल. कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र कैद झालं नाहीये. यस 1 शॉट 1 धाव इथे मात्र अपुरी घेतली होती मयूर हिंडेनं. त्या अनुषंगानं एकच धाव मिळणार आहे. एका धावाच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 26 अंकावरती पाहायला मिळतील. पुढचा बॉल शुभम महिने तयार. कोलबा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर खेळलाय, बॉल हवेमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. त्यावेळेकडे फटका सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतः गोलंदाज सेंडवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल रोखू शकणार नाहीत. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावले. आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 बनवल्या गेल्यात. उर्वरित चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. मयूर हिंडेकर क्षमता आहे, मोठे फटके तो खेळू शकतोय, त्याच्याकडे ताकद आहे. पुढचा बॉल समोर आक्रमण केलंय. पुन्हा एकदा डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलचा पाठला करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगल वरती समाधान सुद्धा मानलं. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे धावफलकावरती धावसंख्या 28 अंकावरती पाहायला मिळते. डेथ ओव्हरमध्ये शुभम महिने सुद्धा चांगली कामगिरी करतोय. प्रामुख्याचे 4 गोलंदाजांना ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली अगदी त्याच पद्धतीनं पहिल्या 3 बॉलमध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अवघ्या 3 धावा तो मैदानाच्या आतमध्ये खर्च करतोय. सूरज म्हात्रे फिनिश करायचं या मॅचला, मोठी धावसंख्या उभारायची आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर अप्रतिम फटका खेळला. दिग्गापेट डीप मध्ये प्रोडक्शन पुन्हा एकदा सिद्धू मोरे दाटावसा वंडर बॉय बॉलचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धाव संख्या 29 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते.
29वा धाव फलकावरती पुढचा बॉल ओव्हर द विकेट शुभम महिने. यू मिस आय विल बट डेफिनेटली फर्निचर दिसतोय. दांडी गुल होतीये. बॅटर मयूर हेंडे मैदानात मयूर हेंडे मैदानाच्या बाहेर पडले. सिद्धांत 9व्या क्रमांकावरती बॅटिंगला आलेत. आतापर्यंत 29 धावा बनवल्या गेल्या. त्या षटकाचा विचार केला तर अंतिम बॉल येणं बाकी आहे या पूर्वार्धाच्या डावातील. मोठा फटका आला तर टोटल उभारली जाईल. फायटिंग टोटल उभारली जाणार आहे आणि षटकारासाठी राजेजी धिडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणखीन एक खोलपाटापाचा बॉल सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल सुद्धा मिळणार नाही. या शेवटच्या बॉलवरती कृष्ण म्हात्रेनं सूरज म्हात्रेला धावबाद केलं. विकेटचं पतंग झालंय. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर परतलाय. पहिला पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना हृदय 11 रोडखुर्द संघानं धावा बनवल्या 30 बॉल मध्ये. 29 धावा. येणारे 30 बॉल विजयासाठी आवश्यकता टीम सनी 11 वर्सेस संघाला 30 धावेची. मी ते थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा. ऐकत राहा. संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत राहा. मायक्रोफोन वरती आपण इन्व्हाइट करूयात व्हॉइस ऑफ अलिबाग. एक अप्रतिम समालोचन आणि अप्रतिम आवाज ऐकूयात प्रीतीजी पाटील सरांना. धन्यवाद. थँक्यू किशोरजी कुकरे सर. पहिल्या डावात काय घडलं तर संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू राणा मोरे लवकर बाद झाला आणि तदनंतर संपूर्ण संघ बॅकफूटवरती गेला. जो धक्का बसला राणा मोरे बाद झाल्यानंतर त्या धक्क्यातून सावरणं गरजेचं होतं. पण अगदी लास्टपर्यंत हृदय 11 रोडखुर्द संघ त्या धक्क्यातून सावरला नाही आणि त्याचमुळे आपण पाहतोय अगदी कमी धावसंख्या त्याने मात्र उभारलेली आहे. रन बॉल इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. म्हणजे 5 ओव्हरमध्ये करायच्या 30 धावा. आता रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णपणे गोलंदाजाच्या खांद्यावरती. अत्यंत गौरव गोलंदाजीला आलाय आणि त्याने जर हॅट्रिक संपादन केली तर रिशा 11 या संघाकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज गोलंदाज गौरवच्या हॅट्रिकसाठी असणार आहे. रन बॉल इक्वेशन अत्यंत अफलातून गोलंदाजी आपण पाहिली. ज्या पद्धतीने पहिल्या डावात गोलंदाजी झाली होती प्रतिस्पर्धी संघाला बेजार करणारी बेहाल करणारी. जे प्रेक्षक समोरचा जो कॅमेरा आहे तिथे वर चढलेला आहे त्या सर्वांना विनंती असणार आहे आपण खाली बसायचं आहे. मला वाटते खेळाडू आहेत काय तिथे आपण सर्वांनी खाली उतरायचं आहे.
मैदानामध्ये जाऊया जेथे निलेश मस्कर पाहायला मिळतो ऑन द स्ट्राईक. पहिला चेंडूवर निलजचा तडाखा मिड विकेटला. यावेळी मात्र आपण पाहतो त्याने टार्गेट केले आणि पहिला चेंडूवरती स्वाक्ष केले. स्वागत गोलंदाज गौरव याचं. कामगिरी यावेळी निलेश मस्करच्या बॅटमधना फटकाला गॅप मध्ये चेंडू फरार होईल सीमारेषा बाहेर. निलेशच्या बॅटमधना तंत्रशुद्ध चौकार. करतोय. ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले पण त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी गौरव कडनं पाहायला मिळाले. आता गोलंदाजांना काहीसा अद्भुत चमत्कार करावा लागेल तरच ते या मॅचमध्ये जिंकू शकतील. त्यावेळी सुद्धा सुंदर दर्जाची गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर आपण पाहतोय गौरवने आता कमबॅक केले. अगदी दिमाखदार असं पुनरागमन त्याने केले. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळतोय डीप कव्हर पॉइंट रिझनला त्याच्याकडून थोडीशी चुकी झाली आणि तोपर्यंत दुसरी धाव घेतली आणि थ्रो अगदी खराब. तिसरी धाव सुद्धा आपण पाहतोय येथे कंप्लीट झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. 13 ऑन द बोर्ड. सिद्धू मोरे आणि निलेश मस्कर ही जोडी मैदानावरती अफलातून क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळते. केवळ 17 धावांचा टार्गेट आहे ते बॅटिंग करणारा संघासाठी. ओहो वॉट अ फॅन्टास्टिक बॉल बाय गौरव. पूर्णपणे फलंदाजाला संभ्रमित करणारा चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची झाले सांगता समाप्ती आणि पहिल्या षटका अखेर धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळाल्यात. म्हणजेच येणाऱ्या 4 षटकांमध्ये विजयासाठी आवश्यक आहे 17 धावा. 24 चेंडू आणि 17 धावा असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. रोहा तालुका रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग पर्व पहिलं आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य जे झालेलं आहे ते अलिबाग मुरुड रोहाचे आमदार माननीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्याकडनं, त्याचबरोबरीने ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांच्याकडनं सुद्धा आपण पाहतोय आम्हाला टी शर्ट मिळाले आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला मुळाचं सहकार्य मिळाले. राजू शेठ जैन असतील, विशाल भाई लाड असतील, या सर्वांनीच या स्पर्धेसाठी यथायोग्य सहकार्य केलं. त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. पहिल्या चेंडूवरती निलेश मस्करच्या बॅटमधून आलाय विराट विशाल विहंगमय षटकार. थँक्यू. आणि अगदी लांब पल्ल्याचा लॉंगेस्ट षटकार पाहायला मिळाला निलेशच्या बॅटमधून. हा चेंडू आपण पाहतोय वाईटचा इशारा पंचांकडून आलेला आहे आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज ज्या आहेत त्या मंगेशजी रावकर साहेब यांच्याकडून आलेल्या आहेत. ओहो हा चेंडू मात्र अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. गोल्डन स्पॉटवरचा चेंडू पडला आणि त्यानंतर उसळी मिळाली चेंडूला. हा चेंडू निर्धाव आलाय. बॅट्समन बॉलर फिल्डरसाठी ट्रॉफी श्री अनिकेत धाटावकर साहेब यांच्याकडून आलेला आहेत. यावेळी मात्र आपण पाहतो एज लागले आणि फलंदाज निलेश मस्कर जाईल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर फर्स्ट डाऊन.
ट्रॉफीज आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी जी ट्रॉफी आहे अत्यंत आकर्षक अशी ती राज कांबळे यांच्याकडून आलेली आहे. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. मॉर द मॅचची ट्रॉफी जी आहे ती माननीय श्री रवींद्र साळगे साहेब यांच्याकडून आलेल्या आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. मॉर द मॅचच्या कॅप ज्या आहेत त्या अरबाज 11 या संघाकडून आलेल्या आहेत. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. चंड फरार झाला सीमारेषे बाहेर. चौकार. सिंगल मिळते. धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळते 25 धावा. आता मात्र विजयासाठी केवळ 5 धावांची आवश्यकता असणार आहे ती सनी 11 वर्षे या संघाला. सिरीजसाठी आपण सायकल पाहतो ती शशिकांत सायकल मार्टचे अभिषेक गोतावडे यांच्याकडून आलेले आहेत. बेस्ट बॅट्समॅनसाठी मिहिर स्पोर्टकडनं बॅट आपण पाहतोय. बेस्ट बॉलरसाठी शूज आहेत जी सई स्पोर्ट्स सुयश कान्हेकर यांच्याकडून आलेले आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी वॉच आहे जे शंतनू आष्टीवकर यांच्याकडून आलेलं आहे. तसेच निलेश शेट वारंगे विशेष सहकार्य R26 हॉटेल यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने षटकारांची प्रत्येक जी वैयक्तिक पारितोषिकं आहेत त्यांच्यासाठी टी शर्ट आलेले आहेत एम स्पोर्टचे शहीद डांगे यांच्याकडून. या सर्वच मान्यवरांचा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. स्कोरबोर्डवरती 26 धावा. विजयासाठी आता केवळ 4च धावांची आवश्यकता आहे. राणा मोरे द कॅप्टन गोलंदाजीसाठी आला. रिव्हर्स अटेम्प्ट केला सिद्धूने पण चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती होता. व्यवस्थित पिक करता आला नाही. किंबहुना राणा मोरेकडनं एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला. 17 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. सुंदर गोलंदाजी. क्या बात आहे. याच पद्धतीची गोलंदाजी पहिल्या 2 ओव्हरमध्ये झाली असती तर निश्चितपणे इंटरेस्टिंग मुकाबला पाहायला मिळाला असता. पण पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी निराशा केली. खूप साऱ्या धावा त्यांनी खर्च केल्या. यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला फेकून दिले सीमा रेषे बाहेर आणि या षटकारांशी फलंदाज सिद्धू मोरेने केले सामन्याला फिनिश.